सध्या सर्वांनाच अर्थसाक्षर होणं गरजेचं असल्याने आपण सुद्धा शेअर्स, म्युच्युअल फंड आणि SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन यांची माहिती घेऊया. कारखाना किंवा कंपनी सुरू करण्याची इच्छा असलेले काही लोक एकत्र येतात. ते समाजाकडून पैसे गोळा करून कंपनी स्थापन करतात. भारतातील कंपनी कायदा 1956 नुसार कंपनीची नोंदणी केली जाते. कंपनी स्थापन करणाऱ्या व्यक्तींना प्रवर्तक म्हणजे प्रमोटर्स असं म्हणतात. अशी कंपनी मर्यादित म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनी सुरू करण्यासाठी लागणाऱ्या एकूण रकमेला भांडवल असं म्हणतात. या प्रत्येक भागाला शेअर म्हणतात. हे शेअर्स लोकांना विकून कंपनीसाठी भांडवल उभं केलं जातं. जो व्यक्ती शेअर खरेदी करतो तो त्या कंपनीचा भागधारक म्हणजे शेअर होल्डर होतो. ज्या ठिकाणी शेअर्सची खरेदी विक्री होते त्या ठिकाणाला शेअर बाजार असं म्हणतात. शेअर बाजाराला स्टॉक एक्सचेंज, स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट, कॅश मार्केट किंवा शेअर मार्केट असंही म्हणतात. शेअर कंपनीच्या भाग भांडवलातील एक भाग म्हणजे एक शेअर. शेअर सर्टिफिकेटवर एका शेअरची किंमत, शेअर्सची संख्या, अनुक्रमांक इत्यादी छापलेले असते. शेअर्सवर छापलेली मूळ किंमत म्हणजे दर्शनी किंमत. उदाहरणार्थ 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. बाजारभाव म्हणजे मार्केट व्हॅल्यू. ज्या किमतीने शेअर बाजारात शेअर्सची खरेदी विक्री होते त्या किमतीला त्या शेअरचा बाजारभाव म्हणजे मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात. कंपनीची स्थापना झाल्यानंतर तिची कामगिरी चांगली किंवा वाईट असल्यावर शेअर्सच्या किमती बदलतात. कंपनीच्या कामगारातील चढ उतार अनुक्रमे या चिन्हांनी दाखवतात. लाभांश म्हणजे डिव्हिडंड. कंपनीच्या आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याचे वाटप शेअर्सच्या संख्येनुसार भागधारकांना केले जाते. भागधारकांना मिळणाऱ्या नफ्याचा भाग म्हणजे नफ्याचा अंश म्हणजेच लाभांश. कंपनीची कामगिरी चांगली होत गेली की त्या प्रमाणात कंपनीची किंमतही वाढते. त्यामुळे शेअर्सवर चांगला लाभांश मिळतो. शेअरधारकाला मिळालेल्या लाभांशावर आयकर भरावा लागत नाही. लाभांश हा नेहमी दर्शनी किमतीवर मिळतो, बाजारभावावर नाही. दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू आणि बाजारभाव म्हणजे मार्केट व्हॅल्यू यांची तुलना बघूया. शेअरची दर्शनी किंमत आणि बाजारभाव यांची तुलना करून शेअर कोणत्या स्थितीत आहे हे कळते. 1. बाजारभावाची किंमत ही दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल तर शेअर अधिमूल्यावर म्हणजे प्रीमियम आहे असं म्हणतात. उदाहरण, दर्शनी किंमत बरोबर 10 रुपये, बाजारभाव बरोबर 15 रुपये. आता बाजारभाव जास्त असल्यामुळे शेअर 15 वजा 10 बरोबर 5 रुपये अधिमूल्यावर आहे, म्हणजेच हा शेअर प्रीमियमवर आहे. 2. बाजारभाव बरोबर दर्शनी किंमत असेल तर शेअर सममूल्यावर म्हणजे ॲट पार आहे असं म्हणतात. उदाहरण, दर्शनी किंमत बरोबर 10 रुपये, बाजारभाव बरोबर 10 रुपये. दोन्ही किमती सारख्या असल्यामुळे 10 वजा 10 बरोबर 0 रुपये म्हणजे शेअर ॲट पार आहे. 3. बाजारभावाची किंमत ही दर्शनी किमतीपेक्षा कमी असेल तर शेअर अवमूल्यावर म्हणजे डिस्काउंटवर आहे असं म्हणतात. उदाहरण, दर्शनी किंमत बरोबर 10 रुपये, बाजारभाव बरोबर 7 रुपये. बाजारभाव कमी असल्यामुळे 10 वजा 7 बरोबर 3 रुपये अवमूल्यावर आहे, म्हणजेच हा शेअर डिस्काउंटवर आहे. एकूण गुंतवणूक म्हणजे सम इन्व्हेस्टेड. शेअर्सच्या खरेदीसाठी लागलेली एकूण रक्कम म्हणजे एकूण गुंतवणूक. एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणिले एका शेअरचा बाजारभाव.
उदाहरण, 100 रुपये दर्शनी किंमत असलेला एक शेअर 125 रुपये बाजारभावाप्रमाणे खरेदी केला तर असे 100 शेअर्स होण्यासाठी किती गुंतवणूक करावी लागेल? उकल, एकूण गुंतवणूक बरोबर शेअर्सची संख्या गुणिले एका शेअरचा बाजारभाव बरोबर 100 गुणिले 125 बरोबर 12,500 रुपये. शेअर्सवरील परताव्याचा दर म्हणजे रेट ऑफ रिटर्न. आपण शेअर्समध्ये गुंतवलेली रक्कम कालांतराने किती परतावा देते हे समजणे खूप महत्त्वाचे असते. हे समजून घेण्यासाठी एक साधे उदाहरण बघूया. उदाहरण 1. प्रतीकने 100 रुपये दर्शनी किंमत असणारा एक शेअर बाजारभाव 200 रुपये होता तेव्हा विकत घेतला. त्यावर त्याला कंपनीने 20% लाभांश दिला. तर गुंतवणुकीवर मिळालेल्या परताव्याचा दर काढा. उकल बघूया. दर्शनी किंमत बरोबर 100 रुपये, बाजारभाव बरोबर 200 रुपये, लाभांश बरोबर 20%. प्रति शेअर परताव्याचा दर X% मानूया. आता इथे लक्षात घ्या की 200 रुपये गुंतवले की 20 रुपये मिळतात. जर 220 तर 100 X म्हणून 20/200 बरोबर X/100 म्हणून X बरोबर 20 गुणिले 100/200 बरोबर 20/2 बरोबर 10%. म्हणून प्रतीकला गुंतवणुकीवर 10% परतावा मिळाला. समजलं? उदाहरण 2. 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स 150 रुपये बाजारभावाने विकत घेतले. त्यावर कंपनीने 15% लाभांश घोषित केला. तर एकूण गुंतवणूक, मिळालेला लाभांश व गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा. उकल, शेअरची दर्शनी किंमत बरोबर 100 रुपये, बाजारभाव बरोबर 150 रुपये, शेअर्सची संख्या बरोबर 50. एकूण गुंतवणूक 150 गुणिले 50 बरोबर 7,500 रुपये. लाभांश बरोबर 100 गुणिले 15/100 बरोबर 15 रुपये प्रति शेअर. म्हणून 50 शेअरवरील एकूण लाभांश बरोबर 50 गुणिले 15 बरोबर 750 रुपये. म्हणून परताव्याचा दर बरोबर मिळालेला एकूण लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले 100 बरोबर 750 छेद 7,500 गुणिले 100 बरोबर 10%. एकूण गुंतवणूक 7,500 रुपये, 50 शेअर्सवर मिळालेला लाभांश 750 रुपये, गुंतवणुकीवर परताव्याचा दर 10%. शेअर्सच्या खरेदी विक्रीवर दलाली आणि कर. दलाली म्हणजे ब्रोकरेज. शेअर्सची खरेदी विक्री आपण थेट करू शकत नाही. ती शेअर बाजारात अधिकृत व्यक्ती किंवा संस्थेमार्फतच केली जाते. अशा व्यक्ती किंवा संस्थेला शेअर दलाल म्हणजे शेअर ब्रोकर असं म्हणतात. दलालामार्फत शेअर्सची खरेदी किंवा विक्री करताना शेअर्सच्या बाजारभावावर दलाल जी किंमत घेतो तिला दलाली असं म्हणतात. शेअर्स खरेदी करणारा किंवा विक्री करणारा दोघांनाही ही दलाली द्यावी लागते. समजा दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या एका शेअरचा बाजारभाव 200 रुपये आहे. दलालीचा दर 1% आहे. 50 शेअर खरेदी करताना किती रक्कम लागेल? 2. 50 शेअर विकताना किती रक्कम मिळेल? उकल, 1. दलालीचा दर 1% आहे. म्हणून दलाली बरोबर 200 रुपयांचा 1% बरोबर 200 गुणिले 1/100 बरोबर 2 रुपये. एका शेअरची खरेदी किंमत बरोबर बाजारभाव अधिक दलाली बरोबर 200 अधिक 200 रुपयांचा 1% बरोबर 200 अधिक 2 बरोबर 202 रुपये. 50 शेअरची खरेदी किंमत बरोबर 202 गुणिले 50 बरोबर
10,100 रुपये. म्हणजेच 50 शेअर्सची किंमत बरोबर 10,000 रुपये. दलाली बरोबर 100 रुपये. एकूण गुंतवणूक बरोबर 10,100 रुपये. 2. एका शेअरची विक्री किंमत बरोबर बाजारभाव वजा दलाली बरोबर 200 वजा 2 बरोबर 198 रुपये. 50 शेअरची विक्री किंमत बरोबर 198 गुणिले 50 बरोबर 9,900 रुपये. खरेदीसाठी लागलेली रक्कम बरोबर 10,100 रुपये. विक्रीतून मिळालेली रक्कम बरोबर 9,900 रुपये. म्युच्युअल फंड व SIP. आपण शेअर बाजाराचा अभ्यास करताना पाहतो की एखादी कंपनी स्थापन करण्यासाठी अनेक लोक एकत्र येतात आणि आपले पैसे गुंतवतात. त्यामुळे कंपनी मोठे भांडवल उभे करू शकते. कंपनीचे काम चांगले झाले तर सर्व शेअरधारकांना त्याचा फायदा होतो. त्यांना लाभांश मिळतो, शेअरचे बाजारभाव वाढतात आणि कंपनीही पुढे जाते. यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला मदत होते. थोडक्यात सांगायचे तर शेअर बाजारात कधी फायदा होतो तर कधी तोटाही होऊ शकतो. म्हणूनच गुंतवणूक करताना जोखीम कमी कशी करता येईल हा प्रश्न निर्माण होतो. ह्याचे उत्तर म्हणजे म्युच्युअल फंड. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून तयार केलेली गुंतवणूक योजना. ही रक्कम एका कंपनीत न गुंतवता वेगवेगळ्या कंपन्या किंवा वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या प्रकारात गुंतवली जाते. त्यामुळे जोखीम कमी होते आणि मिळणारा फायदा सर्व गुंतवणूकदारांमध्ये विभागला जातो. म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन कोण करतो? म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापन आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ करतात. त्यांना AMC म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी असं म्हणतात. हे तज्ज्ञ बाजाराचा अभ्यास करून गुंतवणूक करतात. इक्विटी फंड शेअर्समध्ये, डेट फंड बॉन्ड डिबेंचरमध्ये किंवा बॅलन्स फंड दोन्हीच्या मिश्रणात. मासिक गुंतवणूक SIP. आपल्याकडे एकदम मोठी रक्कम नसेल तरीही आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो. दरमहा अगदी 500 रुपये सुद्धा गुंतवता येतात. याला SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं म्हणतात. जसं रोज थोडं थोडं पाणी दिलं तर झाड हळूहळू मोठं होतं, तसंच दरमहा थोडी गुंतवणूक केली तर भविष्यात मोठा निधी तयार होतो. म्युच्युअल फंडात किमान 3 ते 5 वर्षे किंवा शक्य असल्यास 10 ते 15 वर्षे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते. दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे बाजारातील चढ उतारांचा परिणाम कमी होतो. उदाहरण, एका म्युच्युअल फंड योजनेचे एकूण बाजार मूल्य 120 कोटी रुपये आहे. त्या योजनेने 6 कोटी युनिट्स जारी केलेली आहेत. तर त्या योजनेतील एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य किती आहे? उकल बघूया. एका युनिटचे नक्त मालमत्ता मूल्य बरोबर 120 कोटी रुपये भागिले 6 कोटी बरोबर 20 रुपये प्रति युनिट. रोजच्या जीवनात या गोष्टीचा वापर केल्यास आपले आर्थिक ज्ञान वाढते आणि आर्थिक परिस्थितीतही सुधारणा होते. आपण काय शिकलो? ज्या ठिकाणी शेअर्सची खरेदी विक्री होते त्या ठिकाणाला शेअर बाजार असं म्हणतात. शेअर बाजाराला स्टॉक एक्सचेंज, स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट, कॅश मार्केट किंवा शेअर मार्केट असंही म्हणतात. कंपनीला आर्थिक वर्षात झालेल्या नफ्याचे वाटप, शेअर्सच्या संख्येनुसार भागधारकांना मिळणारा नफ्याचा भाग, लाभांश अंश म्हणजेच लाभांश. म्युच्युअल फंड म्हणजे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून तयार केलेली गुंतवणूक योजना. आपल्याकडे एकदम मोठी रक्कम नसेल तरीही आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकतो. याला SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असं म्हणतात.
स्वाध्याय 1. खालील प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 75 रुपये आहे. तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे? 2. 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर 125 रुपये बाजारभावाने विकत घेतले. तर एकूण गुंतवणूक किती रुपये केली?